कृषी क्षेत्रात IT आणि संबंधित तंत्रज्ञान अधिक गेम चेंजर बनलेत. कसं ते पाहूया. शेती कशी केली जाते याबद्दल आपल्याला सर्वांना माहिती आहे, बरोबर? मुळात शेतकरी प्रथम त्यांना कोणत्या प्रकारचं पीक घ्यायचंय ते ठरवतात. नंतर त्यांना आवश्यक असलेले बियाणे मिळवतात. ते शेतापर्यंत नेतात आणि शेवटी ते बियाणे पेरतात. पीक ठराविक कालावधीत आदर्श हवामान, चांगले सिंचन आणि जमिनीच्या गुणवत्तेवर वाढू लागते आणि शेवटी पीक तयार झाल्यावर पेरले जाते आणि नंतर ते वापरण्यासाठी प्रक्रिया केली जाते. मग ते शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबासाठी असो किंवा इतर ग्राहकांना विक्रीसाठी. वर्षानुवर्ष या प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या अनेक साधने आणि पद्धती बदलल्या आहेत. उदाहरणार्थ, नांगर ओढण्याचे काम बैलांऐवजी आता ट्रॅक्टर आणि नांगराच्या साहाय्याने केलं जातं. सिंचनासाठी पावसावर अवलंबून न राहता आता शेतात पाणी पोहोचवण्यासाठी सिंचन कालवे आणि पाईपलाईन बांधल्या आहेत. इतरही अनेक नवनवीन शोधांचा वापर केला जातोय, ज्यात उत्तम खते, चांगले बियाणे आणि कीटकनाशकांचा समावेश होतो, जेणेकरून पीक कीटकांच्या नुकसानीपासून मुक्त राहावे. आणि तरीही असं अजून बरंच काही आहे जे करण्यासारखं आहे. आता तुम्ही विचाराल, शेतीमध्ये IT किंवा माहिती तंत्रज्ञान काय भूमिका बजावू शकतात? बरं, शेतीची प्रक्रिया आणखीन चांगली, सोपी आणि अधिक किफायतशीर बनवण्यासाठी IT आणि संबंधित तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे अनेक मार्ग आहेत. IT कशी भूमिका बजावते हे पाहण्यासाठी एक प्रवास करूया. समजा एका शेतकऱ्याकडे मध्यम आकाराच्या जमिनीचा तुकडा आहे. त्याला इथे पीक पेरायचंय, परंतु कदाचित त्याला एकापेक्षा जास्त प्रकारचं पीक पेरायचंय. समजा त्याला तांदूळ पिकवायचा आहे, ज्याचा वापर घरी आणि ग्राहकांना विकण्यासाठी केला जाईल. त्यासोबतच त्याला कुटुंबासाठी भाजीपालाही पिकवायचा आहे. आता प्रश्न असा आहे की दोन्ही प्रकारच्या पिकांसाठी माती पुरेशी सुपीक आहे का? त्यामुळे IT सक्षम फील्ड सेन्सरच्या मदतीने जे जमिनीत टाकले जाणारे लहान उपकरण आहेत, शेतकरी जमिनीचा प्रकार, मातीची सुपीकता, पाण्याचे प्रमाण इत्यादी घटकांबद्दल जाणून घेऊ शकतात. अशा प्रकारे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मिळालेल्या माहितीच्या साहाय्याने शेतकऱ्याला हे कळू शकतं की कोणती लागवड करावी, अतिरिक्त सिंचन आवश्यक आहे का, किंवा पिकाच्या संरक्षणासाठी कीटकनाशके आवश्यक आहेत का इत्यादी. हे सगळं रिअल टाइम आधारावर देखील केलं जाऊ शकतं, ज्याचा शेतकरी मागोवा घेऊ शकतो, जेणेकरून परिणाम चांगला होईल आणि निरोगी कापणी होईल. सर्वोत्तम पीक पद्धती शोधण्यासाठी ITची ही प्रक्रिया याला प्रिसिजन फार्मिंग असं म्हणतात. आता बहुतेक पिके वाढण्यास अनेक महिने लागतात. याचा अर्थ बदलत्या हवामानाचा त्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. म्हणून शेतकऱ्याला त्याच्या शेतात कोणत्या प्रकारच्या हवामान परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो याची माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून तो आपल्या पिकाचं संरक्षण करू शकेल. इथेच पुन्हा IT येतो. पर्यावरण निरीक्षण प्रणालीसह फील्ड सेन्सरद्वारे हवामान डेटा संकलित केला जातो आणि नंतर त्याचे विश्लेषण केले जाते. एखाद्या विशिष्ट प्रकारच्या पिकासाठी हवामानाची परिस्थिती योग्य आहे का नाही हे शेतकऱ्याला कळवण्यासाठी, जेणेकरून तो योग्य प्रकारची पिके निवडतो याची खात्री करण्यासाठी तो योग्य उपाययोजना करू शकेल आणि त्याचे संरक्षण करण्याचे मार्ग शोधू शकेल. आता तुम्हाला माहिती आहे की असे IT सक्षम फील्ड सेन्सर आणि तंत्रज्ञान शेतकऱ्यांशी संबंधित असलेल्या माहितीचा मागोवा घेऊ शकतात. परंतु हे इतकंच करू शकत नाही, तर आणखीन काहीतरी करू शकतात. प्रिडिक्टिव्ह अनालिटिक्स नावाचा आणखीन एक तंत्रज्ञान आहे. मूलभूतपणे सेन्सरमधून गोळा केलेला सर्व डेटा दूर संग्रहित केला जातो. याचा अर्थ असा की योग्यरित्या विश्लेषण केल्यावर हा डेटा बदलते हवामान, मातीची सुपीकता आणि इतर घटक भविष्यातील पिकांवर देखील कसा परिणाम करू शकतात याचे संकेत देऊ शकतात. यामुळे शेतकऱ्याला जमिनीची पुन्हा सुपीकता कशी आणि केव्हा करावी, भविष्यात सिंचन वाढवायचे आहे की नाही, किंवा पीक उत्पादन टिकवून ठेवता येईल किंवा आणखीन वाढ करता येईल
यासाठी इतर काही गोष्टी करण्याची गरज आहे का हे जाणून घेण्याची क्षमता मिळते. तर हा आणखीन एक मार्ग आहे ज्यामध्ये आयटी मदत करते. आता मैदान सांभाळणं हे कठीण काम आहे. उदाहरणार्थ, कीटकांचा हल्ला झाला तर काय? ही अशी गोष्ट आहे जी संपूर्ण पीक धोक्यात आणते. आणि असं होऊ नये याची खात्री करण्यासाठी शेतकऱ्याला सतत पिकाचे निरीक्षण करावे लागते. याचा अर्थ असा होतो की शेतकऱ्याला शेतात बराच वेळ घालवावा लागतो. ड्रोनच्या वापराने शेतकरी घरी बसून पिकावर नजर ठेवू शकतो. किंवा खरं तर कुठूनही स्वयंचलित ड्रोन तंत्रज्ञानासह शेतकऱ्याला फक्त ड्रोनवर वेळोवेळी पिकाची तपासणी करणं आवश्यक आहे आणि कोणत्याही समस्या असल्यास त्वरित उपाय शोधला जाऊ शकतो. या व्यतिरिक्त आपल्याकडे इंटरनेट ऑफ थिंग्स किंवा IoT, जे Amazon Alexa आणि Google होम यासारख्या स्मार्ट असिस्टंट सिस्टीम्स यांच्याशी संबंधित तंत्रज्ञान आहे. म्हणून जर शेतातील सिंचन आणि स्प्रिंकलर नेटवर्क IoT प्रणालीशी जोडले असेल तर शेतकरी त्याच्या फोनवरील ॲपवरून त्याच्या पिकांवर आवश्यकतेनुसार सिंचन करू शकतो. आयटीचा उपयोग केल्याने आणि विविध शेती पद्धती आणि इतर भौतिक उपकरणे जसे की प्रगत मशागत, कापणी यंत्रे इत्यादींसह त्यांचा वापर केल्याने कोणत्याही प्रमाणात शेती प्रक्रिया अधिक सोपी आणि सोयीस्कर बनवली जाऊ शकते, आज, आत्ता आणि भविष्यातही.